नमस्कार मंडळी, कुक विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। रामनवमी स्पेशल मी आज खोबऱ्याच्या वड्या केलेल्या आहे। रामनवमीचा उपवास घरोघर असतो, मग उपवासाला चालतात, त्यामुळे मी आमच्या घरीही धरल्या जातो, त्यामुळे मी खोबऱ्याच्या वड्या केलेल्या आहे। आज चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कोवळं नारळ घेतलेलं आहे। आता याला याची जी मागची साईड आहे ना, याला बिलकुल काळी पाट नाही, त्यामुळे मी याची पाट काढली नाही, डायरेक्ट त्याला धुवून घेतलं आणि किसून घेते बारीक किसणीने। तुम्ही डायरेक्ट जर वेळ नसेल तर छोटे छोटे काप करून मिक्सरला घालू शकता। आणि जर खोबऱ्याला तुमच्या मागच्या साईडनी काळी पाट असेल तर तुम्ही सालकटरनी काढून घ्या, जर तुम्हाला पांढऱ्या शुभ्र वड्या हव्या असतील तर। आणि नाही काढली तरी चालतं, पण मग आता मी जे नारळ घेतलेले ते फार कोवळं होतं, त्याला मागच्या साईडनी पाटच नव्हती बिलकुल। हे बघा किती पांढरा शुभ्र किस आलेला आहे। मी पूर्ण नारळ खोवून घेतलेला आहे आणि किस पण एकदम बारीक आलेला आहे। मी बारीक किसणीने त्याला किसून घेतलं। आता इथे मी कढईमध्ये तूप घातलेलं आहे 1 चमचा। आता त्यामध्ये हा किस परतून घेते मी 5-1 मिनटं। हे बघा सर्व किस टाकलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित 5 मिनटं परतून घेत आहे मी। किस परतत आहे तोपर्यंत इथे मी एका वाटीमध्ये अर्ध्या वाटीला कमी दूध घेतलेलं आहे आणि फ्रेश जी दुधावरची साय असते ती घेतलेली आहे। आता ती साय आणि दूध दोन्ही मी याच्यामध्ये घालत आहे। हे बघा साईने काय होतं, त्याला एक खव्यासारखं टेक्स्चर येतं आणि खायला वड्या खूप टेस्टी लागतात। आणि दूध आणि साय घातल्यावर वड्या 2 किंवा 3 दिवस सहज टिकतात। आणि जर तुम्ही फक्त साखरेमध्ये केल्या, साखरेच्या पाकात, तर मग 5-6 दिवस टिकतात। पण एवढ्या टिकेपर्यंत ते राहतच नाही, घरात खाल्ल्याच जातं। पण मी दूध नेहमी घालते असते वडी करता वेळेस। आता इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। दूध आणि जे साय टाकली होती ते आटल्या गेलेलं आहे, त्यानंतर मी साखर घातलेली आहे। आता साखर घातल्यावर याला ना पाणी सुटेल, साखरेचं पाणी होईल। आता हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यावर मी झाकण ठेवून देते। हे बघा 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे यामध्ये। आता साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे आणि जोपर्यंत हे घट्ट होत नाही, म्हणजे आपल्या हाताला असं जड जात नाही परतायला, तोपर्यंत त्याला परतायचं आहे आपल्याला। मिश्रण जे घट्ट होत आलेले हे बघा, तुम्ही बघू शकता आधी किती पातळ होतं ना, आता घट्ट झालेलं आहे। आता हे थापण्यासारखं झालेलं आहे, हाताला जड लागतंय। आता मी काय केलं, एका ताटाला तूप लावून घेतलं आणि चमच्याच्या साहाय्याने याला थापत आहे, कारण की ते गरम आहे मिश्रण फार। आता थोडंसं थंड झाल्यावर मी हाताने थापून घेतलं आणि वरतून ड्रायफ्रूट जे आहे त्याचा चुरा घातलेला आहे। नाही घातलं तरी चालतं। आणि ओले असतानाच त्याला काप मारून घेतलेले मी, काय नंतर जर ते वाळल्यानंतर आहे ना त्याच्या वड्या पडत नाही व्यवस्थित, त्यामुळे फक्त काप मारून ठेवलेले आणि वड्या आपल्याला थंड झाल्यावर काढायच्या आहे। हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, फक्त काप मारून ठेवलेले। आणि इथे मी एका वाटी जो खोवलेला नारळ होता त्याच्यासाठी अर्धी वाटी मी साखर घेतलेली। असंच प्रमाण घ्यायचं, पण कमी जास्त तुम्ही साखर करू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि हे वड्या करण्याचं एक स्पेशल कारण म्हणजे रामनवमीला माझा पण जन्म झालेला आहे, तर मग मी विचार केला चला स्वतःलाच ट्रीट देऊया, कधीतरी स्वतःसाठी पण काहीतरी केलं पाहिजे। आता हे बघा वड्या आपल्या पूर्णपणे वाळलेल्या आहे आणि इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते बघा, इतक्या खुसखुशीत झालेल्या ह्या वड्या, खाण्यासाठी इतक्या टेस्टी लागतात। एकदा नक्की ट्राय करा रामनवमीला आणि इतर वेळी कधीही करू शकता तुम्ही। चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया छानशा अशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।